नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या कोरीगड उन्हाळी ट्रेक व्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत कोरीगडच्या किल्ल्यावर थंड हवा आणि अप्रतिम दृश्यांचा आनंद घ्यायला। तयार आहात का? चला सुरू करूया हा साहसी प्रवास। कोरीगड किल्ला लोणावळ्याच्या जवळ आहे आणि इथे पोहोचणं अगदी सोपं आहे। मुंबई पुण्याहून ट्रेन किंवा गाडीने लोणावळ्याला या, मग पेठ शहापूर गावात जा। तिथून कोरीगडच्या पायथ्यापर्यंत 10 ते 15 मिनिटांचा रस्ता आहे। चला पाण्याची बाटली घ्या आणि सुरू करूया हा साहसी प्रवास। आता आपण येऊन पोहोचलोय कोरीगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावाला आणि तेथून आपण आपल्या ट्रेकची सुरुवात करतोय। उन्हाळ्याच्या दिवसात किल्ल्यावर जात असाल तर सोबत भरपूर पाणी घेऊन जा, कारण उन्हाळ्यामध्ये वरती पिण्यासाठी पाणी मिळणार नाही। पेठ शहापूर या गावातून कोरीगड किल्ल्याकडे जाण्याकरिता जंगलातून जाणारी एक छोटी पायवाट आहे। या पायवाटीने गडाच्या पायथ्याशी पोहोचण्याकरिता साधारणतः 15 ते 20 मिनिटे लागतात। पण कोरीगड फोर्टवर उन्हाळ्यात ट्रेक करायचा असेल तर मग 2 ते 3 लिटर पाणी, सनग्लासेस आणि हलके फुल स्लीव्ह कपडे घ्या। पायवाट खड्डेमय आहे, त्यामुळे चांगले ट्रेकिंग शूज घाला। सकाळी 7 ते 10 किंवा संध्याकाळी 4 ते 6 वाजता जा। दुपारची 11 ते 3 ची कडक उष्णता टाळा। गाईड किंवा ग्रुपसोबत जा, कारण पाण्याचे झरे सुकलेले असतात। आणि हो, कचरा परत आणा, निसर्ग जपा। गडावर जात असताना रस्त्यामध्येच आम्हाला जवळच्याच एका गावातील एक काका भेटले। ते गडावर दररोज न चुकता गडावर असलेल्या देवीच्या मंदिरात पूजा करण्याकरिता जात असतात। त्यांनी आम्हाला सांगितले की गडावर आता गड संवर्धनाचे काम चालू आहे। त्या अंतर्गत गडावर असलेल्या बुरुजांचे व तटबंदीचे बांधकाम करण्यात येत आहे। कोरीगड किल्ल्याला जाण्याकरिता सुमारे 500 ते 600 पायऱ्या चढाव्या लागतात। पायऱ्या 15व्या शतकातील असाव्यात। काही ठिकाणी खडबडीत आणि पावसाळ्यात निसरड्या असतात, पण काही भागात पाईपच्या रेलिंगमुळे चढाई सोपी आणि सुरक्षित आहे। मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणेश दरवाजापासून थोड्याच अंतरावर एक गणपती मंदिर आहे। मंदिरात गणपती बाप्पाची एक छोटी दगडी मूर्ती आहे, जी स्थानिक आणि ट्रेकर्समध्ये श्रद्धेचे केंद्र आहे।
मंदिराची रचना साधी आहे आणि ते किल्ल्याच्या पठारावरील मोकळ्या जागेत वसलेले आहे. मंदिराभोवती काही दगडी अवशेष आणि पाण्याची छोटी कुंडे आहेत, जे किल्ल्याच्या प्राचीन वास्तुशास्त्राचे दर्शन घडवतात. गणपती मंदिराजवळ एक छोटीशी गुफा आहे. या गुफेचा उपयोग पुरातन काळात कदाचित सैनिकांच्या राहण्यासाठी केला जात असावा किंवा पाणी साठवण्यासाठी केला जात असावा. कोरीगड या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही. गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिद्ध करतात. इसवी सन 1486 मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला. नंतर इसवी सन 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. 11 मार्च 1818 मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला. मात्र 14 मार्च 1818 मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला आणि या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला होता. पुढे पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. टाके पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक गुहा आहे. गुहा आणि टाके पाहून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याचा गणेश दरवाजापाशी येतो. या पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजाच्या संरक्षणासाठी 4 बुरुजांची योजना केलेली आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहे. देवड्यांच्या पुढे वाट काटकोनात वळते. या ठिकाणी असलेला किल्ल्याचा दुसरा दरवाजा आज उद्ध्वस्त झालेला आहे.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर भले मोठे पठार दिसते. गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या गडाला साधारण 1.5 किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते. तटबंदीत जागोजागी जंग्या आणि बुरुज आहेत. गणेश दरवाजाने अर्थात पेठ शहापूरच्या वाटेने वर आल्यावर समोरच महादेवाचे मंदिर दिसते. या मंदिराच्या अंगणात 4 ओतीव तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या मागे 2 तलाव आहेत.